मित्रांनो, जसं की 11 ऑगस्ट पासून पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे दुसऱ्या टप्प्यातील, परंतु मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यांमध्ये उर्वरित शेतकरी बाकी आहेत. आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली. 6,607 शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित झालेल्या. 14 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आणि वितरित देखील झालेला. परंतु मित्रांनो मग इतर शेतकऱ्यांचं काय? जवळपास 2 ते 2.5 लाख शेतकरी अद्यापही या जिल्ह्यातून पीक विम्यासाठी प्रतीक्षेत आहेत. म्हणजे एकंदरीत क्लेम तर मंजूर आहेत, परंतु क्लेममध्ये त्यांच्या रकमा एडबेस झिरोमध्ये गेलेल्या आहेत. काही शेतकऱ्यांच्या क्लेम मंजूर नाहीत, क्लेम मंजूर म्हणजे रिजेक्ट झालेले आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या रकमा या दाखवल्या गेलेल्या असून सुद्धा अद्यापही त्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या नाही. मग प्रश्न कसा सुटणार? शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा कधीपर्यंत वितरित होणार? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उद्भवलेले आहेत. तर शेतकऱ्यांच्या खात्यात ह्या रकमा कधीपर्यंत वितरित होईल? ज्या शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये रक्कम दाखवतात. बरेच शेतकरी आपल्याला कमेंट करतात की बुवा आमच्या स्टेटस कधी चेंज होणार, आमच्या रकमा कधी दाखवणार वगैरे वगैरे बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या. तर मित्रांनो आपण त्या जिल्ह्याविषयी सविस्तररित्या माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तो कधीपर्यंत हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे त्याविषयीची देखील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य स्वागत आहे कृषी मन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्याविषयी अगोदर सुद्धा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून नांदेड प्लस बुलढाणा या 2 जिल्ह्याविषयी माहिती घेतलेली. परंतु मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याविषयी आपण सविस्तर माहिती घेतली नव्हती, शॉर्टकटरित्या माहिती घेतलेली होती. मित्रांनो जवळपास बघायचं झालं तर बुलढाणा जिल्ह्यातील अद्यापही 2 ते 2.5 लाख शेतकरी हे पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. म्हणजे शेतकऱ्यांचे क्लेम तर मंजूर आहेत, परंतु त्यांच्या रकमा हे अद्यापही दाखवणं सुरू झालं नाही. एलबीएस 0 दाखवत आहे, 000. बरेच शेतकऱ्यांच्या कमेंट आहेत 0 दाखवत आहे, 0 दाखवत आहे, 0 दाखवत आहे. तर मित्रांनो याच शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रविकांत तुपकर यांनी जवळपास एक आक्रमक भूमिका घेतली आहे. आक्रमक भूमिकेअंतर्गत रविकांत तुपकर हे जवळपास शेतकऱ्यांचा हे प्रश्न मार्गी लावणार आहे त्यांच्या स्टेटसमध्ये वगैरे. तर मित्रांनो हे जे 2 लाखच्या वर शेतकरी संख्या आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा लवकरात लवकर जमा करा असं देखील रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन किंवा एक मीटिंग घेऊन त्यांनी अशी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो इतर जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात सुद्धा अशाच शेतकरी नेत्यांकडून म्हणा किंवा इतर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून म्हणा पीक विम्यासाठी जवळपास एक शेतकऱ्यांतर्फे एक आक्रमक भूमिका घेतली जात आहे. परंतु मित्रांनो एक असा सुद्धा जिल्हा आहे ज्याच्यामध्ये अद्यापही कुठलीही हालचाल ना लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ना कुठल्या शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून ना की कोणत्या एखाद्या पार्टीच्या माध्यमातून कुठल्याही आमदार खासदार असो काही असो कोणाच्याही माध्यमातून पीक विम्यासाठी कुठलीही हालचाल दिसून येत नाही. तो जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्यातील अद्यापही पीक विम्याचा प्रश्न हा मार्गी तर लागलेलाच नाही, हा सुटण्याचा सुद्धा चान्स दिसत नाही. कारण मित्रांनो ना हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं स्टेटस चेंज झालेलं, ना शेतकऱ्यांच्या रकमा दाखवल्या, ना शेतकऱ्यांचं पोस्ट हार्वेस्ट असो की कोणताही घटक असो कुठल्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 रुपया तर जमा झालेलाच नाही. त्याचबरोबर मित्रांनो शेतकऱ्यांचे स्टेटस सुद्धा चेंज झालेले नाही. कोणाच्या माध्यमातून पीक विमा वाटप करा अशी मागणी देखील अद्यापही करण्यात आलेली नाही. तर एवढी छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.